शिक्षण क्षेत्रामध्ये कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष पाहायला मिळतोय। 10वीच्या निकाल पत्रातून मराठी हा शब्दच गायब केलाय। मराठी शब्द न लिहिता तिथली जागा रिकामी ठेवण्यात आली आहे। कर्नाटक सरकारची मराठी द्वेषी भूमिका असल्याचं शुभम शेळके यांनी म्हटलेलं आहे। शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा कर्नाटक सरकारनं आपली मराठी द्वेषी भूमिका आणि आपली प्रवृत्ती दाखवण्याचं काम केलेलं आहे। कर्नाटक सरकारच्या 10वीच्या निकालांमध्ये सीमा भागातल्या विद्यार्थ्यांच्या जी निकाल पत्रिका आहे त्याच्यामधला मराठी हा शब्दच गायब केलाय आणि तो ब्लँक ठेवून त्याच्यासमोर फक्त मार्क घातलेले आहेत आणि बाकी इतर भाषा घालून त्यांच्यासमोर सगळे ते व्यवस्थित बाकीचे मार्क घातलेले आहेत। यावरून खऱ्या अर्थानं कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष त्या ठिकाणी परत एकदा दिसून येतोय। सीमा भागात मराठीचं अस्तित्वच नाही हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे, पण याला काही अर्थ नाही आहे। त्यांनी किती झापण्याचा प्रयत्न केला तरी सीमा भागातली मराठी माणसं आणि मराठी भाषा ही तशीच अबाधित राहणार आहे।